नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आंबेगाव येथील शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि आपला मराठी अभिमान ह्याचं जिवंत दर्शन घडवणारे ठिकाण. हे फक्त थीम पार्क नाही, तर जणू आपल्या इतिहासाचा एक प्रकट झालेला सोहळा आहे. हा व्लॉग खास आहे कारण ही माझी यूट्यूबवरील पहिलीच सफर आहे आणि तीही महाराजांच्या स्मृतींना समर्पित. येथील तिकीट फक्त 75 रुपये इतके आहे. मी आधी ऑनलाईन बुकिंग केले होते, त्यामुळे सोय झाली. पण जे लोक थेट येतात त्यांनाही तिथेच तिकीट मिळतं, त्यामुळे कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग शुल्क, पण सुविधा व्यवस्थित आहेत. तिकीट स्कॅन करून स्लॉटनुसार लोकांना आत सोडतात. प्रतीक्षा कक्षात बसवलं जातं, त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाते. आता प्रवेश करतात समोर दिसतो एक भव्य मराठा वाडा. त्या वाड्यातील वास्तुशिल्प, दरवाजे, भिंती जणू आपल्याला त्या काळात घेऊन जातात. वातावरणात एक वेगळीच गंभीरता आहे, अभिमान जाणवतो. वाड्यातून चालताना वाटतं की आपण जणू स्वतः महाराजांसोबत इतिहास अनुभवतो आहोत. यानंतर आम्ही पाहिला शिवाजी महाराजांचा आग्रा सुटका प्रसंग. हा शो सुमारे 20 मिनिटांचा असला तरी त्याची ताकद अनोखी आहे. महाराजांच्या आग्र्यातून सुटका करण्यासाठी दाखवलेलं धैर्य, बुद्धिमत्ता आणि संयम खरंच प्रेरणादायी आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर त्या क्षणी एकच भाव दिसत होता, आदर आणि अभिमान. पुढे आम्हाला विविध किल्ल्यांच्या महत्त्व दाखवले गेले. प्रत्येक किल्ला हा फक्त दगडांचा गड नव्हे, तर स्वराज्याचा किल्ला होता. सिंहगड, राजगड, प्रतापगड ह्यांचा इतिहास पाहताना छत्रपतींनी आखलेली रणनीती लक्षात येते. मावळ्यांचे बलिदान, त्यांची शौर्यकथा आणि स्वराज्यासाठी त्यागलेलं जीवन हे ऐकताना डोळे पाणावतात. यानंतर आम्ही पाहिलं शस्त्र संग्रहालय. तलवारी, भाले, ढाली, तोफा, प्रत्येक वस्तू जणू इतिहास सांगत होती. त्या शस्त्रांकडे पाहताना वाटलं ह्या शस्त्रांच्या सहाय्याने आपलं स्वराज्य उभं राहिलं. एका कोपऱ्यात पाहिलेली महाराजांची प्रतिकृती पाहताना मन अभिमानाने भरून आलं. यानंतर एका खोलीत आम्हाला सुंदर चित्रदालन पाहायला मिळालं. महाराजांच्या जीवनाशी संबंधित चित्र, प्रसंग, महत्त्वाचे टप्पे सगळं इतक्या सुंदर प्रकारे साकारलं आहे की जणू आपण त्या काळातच जगतोय. प्रत्येक चित्र म्हणजे इतिहासाचा आरसा होता. थोडा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो अंबादेवी भवानी मंदिरात. मंदिर अत्यंत देखणं आहे आणि आजूबाजूला किल्ल्याचा छोटा आराखडा बनवला आहे. भवानी मातेचं दर्शन घेताना मन अत्यंत शांत झालं. असं वाटलं की महाराजांना जसा आशीर्वाद मिळाला आहे तसाच क्षणभर मला देखील मिळत आहे. यानंतर आम्ही पाहिला 3D शो. महाराजांचा जन्म, बालपण, संघर्ष, किल्ल्यांच्या लढाया, स्वराज्य स्थापना आणि अखेरपर्यंतचा प्रवास यात दाखवला आहे. हा शो अत्यंत प्रभावी होता. विशेष म्हणजे भवानी मातेचा प्रवेश. त्या क्षणी जणू सभागृहात एक दिव्य तेज पसरलं. माझ्या डोळ्यात तर पाणीच आलं आणि मनाला खरंच समाधान लाभलं. हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक आणि मराठी मातीचा खरा अभिमान होते. त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की कसा संघर्ष आला तरी धैर्य सोडू नये आणि स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगावं. ह्या भेटीनंतर मला असं वाटतंय की मी इतिहासाला प्रत्यक्ष भेटून आले. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कृपया लाईक,
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा अनुभव माझ्यासाठी अनमोल होता आणि मी तुमच्यासोबत शेअर करू शकले ह्याचा आनंद आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत एकच घोषणा, जय भवानी जय शिवराय.